रामकृष्ण हरी. माऊली, आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूर्ण माहिती. हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आपल्याला एवढंच माहित असते ज्ञानेश्वरी हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. पण त्या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत, किती ओव्या आहेत, किती श्लोक आहेत हे आपल्याला माहित नसते. ते आज आपण पाहणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगितली आहे. अध्याय क्रमांक 18, ओवी क्रमांक 1811. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखुक झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1212 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. ती गीता कशी सांगितली? संस्कृत मध्ये गीता सांगितली. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या, पण तरी पण त्यांनी मराठी भाषेत काव्य रूपात ज्ञानेश्वरी सांगितली. आणि लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा. हे सच्चिदानंद बाबा कोण होते? जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंडे पैठणहून आळंदीला येत होते, त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज एका गावी थांबले, नेवासा या ठिकाणी. तेव्हा त्या गावी एका पुरुषाचे निधन झालेले होते आणि त्याच्या विधवा पत्नीला समजते की आपल्या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत, आपण त्यांचे दर्शन घ्यावे. तेव्हा ती विधवा पत्नी आणि काही स्त्रिया ते संत ज्ञानेश्वर महाराजांकडे येतात आणि ती विधवा पत्नी आणि स्त्रिया संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतात. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज त्या विधवा स्त्रीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. तेव्हा सोबतच्या स्त्रिया संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज तुम्ही कसला आशीर्वाद दिला आहे? तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय झालं? या स्त्रीच्या पतीला देवाज्ञा झाली आहे आणि त्यांचे सध्या प्रेत स्मशानभूमीकडे जात आहे आणि तुम्ही त्यांना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलाय. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही हरकत नाही, ते प्रेत कुठं आहे? तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज त्या प्रेताजवळ येतात आणि त्या प्रेताच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात, उठा बाबा. त्या प्रेताला जिवंत करतात आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतात. तेच सच्चिदानंद बाबा. संत ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या, तरी पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत काव्य रूपात सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहून पूर्ण केली. नेवासे या गावी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण केला. आता तुम्हाला योगी या शब्दाचा अर्थ सांगतो. जो आपली विहित कर्मे करून कर्मफळाची इच्छा धरत नाही त्याला योगी म्हणतात. दृष्टांत द्यायचं झालं तर जे भक्त सतत शंकर भगवानाची पूजा अर्चा करतात, त्याच्या पिंडीवर पाणी वाहतात, किंवा पंढरपूरचे वारकरी सतत महिन्याला पंढरपूरची वारी करतात, नामस्मरण करतात, पण फळाची अपेक्षा ठेवत नाहीत, त्याला योगी म्हणतात. आणि जे भक्त देवाची पूजा अर्चा करतात, शंकर भगवानची पूजा अर्चा करतात आणि त्याच्या बदल्यात म्हणतात की मला संपत्ती भेटू दे, पैसा भेटू दे, धन दौलत भेटू दे, याला योगी म्हणत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत, किती श्लोक आहेत, किती ओव्या आहेत हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 1 अर्जुन विषाद योग, श्लोक 47, ओव्या 275. अध्याय क्रमांक 2 सांख्य योग, श्लोक 72, ओव्या 375. अध्याय क्रमांक 3 कर्मयोग, श्लोक 43, ओव्या 276. अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग, श्लोक 42, ओव्या 225. अध्याय क्रमांक 5 कर्म संन्यास योग, श्लोक 29, ओव्या 180. अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योग, श्लोक 47, ओव्या 497. अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग, श्लोक 30, ओव्या 210. अध्याय क्रमांक 8 अक्षर ब्रह्म योग, श्लोक 28, ओव्या 271. अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योग, श्लोक 34, ओव्या 535. अध्याय क्रमांक 10 विभूती योग, श्लोक 42, ओव्या 335. अध्याय क्रमांक 11 विश्वरूप दर्शन योग, श्लोक 55, ओव्या 708. अध्याय क्रमांक 12 भक्ती योग, श्लोक 20, ओव्या 247. अध्याय क्रमांक 13 क्षेत्र विभाग योग, श्लोक 34,
ओव्या 1170, अध्याय क्रमांक 14 गुणोत्तर विभाग योग श्लोक 27 ओव्या 415, अध्याय क्रमांक 15 पुरुषोत्तम योग श्लोक 20 ओव्या 599, अध्याय क्रमांक 16 दैवासुर संपाद्य विभाग योग श्लोक 24 ओव्या 473, अध्याय क्रमांक 17 शरदात्रय विभाग योग श्लोक 28 ओव्या 433, अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग श्लोक 78 ओव्या 1811. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अध्याय 18 आहेत, श्लोक 700 श्लोक आहेत आणि ओव्या 9035 ओव्या आहेत. ही ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूर्ण माहिती आहे. माऊली, आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी शके 1212 मध्ये सांगितली आणि लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.